ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आयोजित ज्ञानगाथा या यज्ञाच्या 11व्या सत्रात आपले स्वागत आहे. आजच्या या सत्रात आपले वक्ते आहेत डॉक्टर CP कापसे. कापसे सर हे KVICचे डायरेक्टर आहेत आणि आजचा त्यांचा विषय आहे सूक्ष्म व ग्रामीण उद्योगांसाठी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना. मी कापसे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. ठीक आहे. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठाननी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि या ज्ञान गाथामध्ये जो उपक्रम सुरू केलेला आहे हा अत्यंत प्रशंसनीय आणि आजच्या काळानुसार फार त्याचे महत्त्व आहे. मी डॉक्टर चंदुराज पायस कापसे, संचालक विभागीय खादी आणि ग्रामोद्योग आयोग, भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ MSME, आणि माझ्याकडे पूर्ण विदर्भाची जबाबदारी आहे. आणि खादी आणि ग्रामोद्योग आयोग हे 1956 ॲज पर पार्लमेंट ॲक्ट इस्टॅब्लिश झालेलं आहे. नावामध्येच त्याचं खादी आणि ग्रामोद्योग म्हणजे गावामध्ये रोजगार निर्मिती करणे, खादीद्वारे आणि इतर ग्रामोद्योग वस्तू निर्माण करून ग्रामोद्योगाची त्याच्यात फाउंडेशन करण्यात आलं आणि त्यांचा मेन रोल गावामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती झाली पाहिजे हा ऑब्जेक्टिव्ह खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचं ब्रीदवाक्य आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम बरेचसे लघु उद्योग आपण निर्माण करू शकतो आणि शेती आधारावरती हे जे उद्योग आहे यामुळे आर्थिक परिस्थिती गावातली बरीच अंश इम्प्रूव्ह होऊ शकतं. गांधीजींनी स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्याला गावाकडची आर्थिक परिस्थितीला आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो याचे बरेचदा आपण इतिहासात नोंद झालेली आहे. आणि विदर्भामध्ये प्रत्येक 11 जिल्हे जे आहेत, प्रत्येक 11 जिल्ह्याचं एक पोटेन्शियल वेगळं आहे आणि त्या पोटेन्शियलप्रमाणे आपण तालुका लेवल आणि ग्रामस्थळी आपण योग्य तरीकेने आपण रोजगार निर्मिती करू शकतो. माझ्याकडे आमगाव ते खामगाव म्हणजे गोंदिया, ईस्ट विदर्भ आणि टोटल 11 जिल्हे आहेत. आणि सध्या आमच्याकडे PMAGP जी आपण स्कीम असतो, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, ही फ्लॅग स्कीम आहे ज्यामध्ये आम्ही 2 लाखापासून ते 25 लाखापर्यंत आम्ही कर्ज पुरवठा करत असतो. आता कर्ज पुरवठा करत असतो म्हणजे लोकांना असं वाटतं की बँकेतूनच आम्हाला लोन मिळेल. आम्हाला बँका 10 वेळा चक्रा मारायला लावतात, बँका लवकर आम्हाला कर्ज देत नाही. अशा प्रकारचे बरेचसे माझ्याकडे तक्रारी येतात आणि मग लोकांना ती चिकाटी नसतं आणि आम्ही किती वेळ जावं आणि आम्हाला आमच्या कर्जासाठी आम्हाला किती हेलपाटे खावं लागतात ही सगळ्यांचीच चिंतेची बाब असतो. पण माझ्या बंधू भगिनींनो, ज्या या कार्यक्रमाद्वारे तुम्ही जोडले गेलेल्या, मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की भारत सरकारने पंतप्रधान रोजगार योजना ही संपूर्णतः ऑनलाईन केलेली आहे आणि याच्यामध्ये पब्लिकचा किंवा ऑफिसरचा खूप जास्त कॉन्टॅक्ट नसतो. आपण ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर आपण www. ही वेबसाईट लिहून घ्यावी. ज्यांना स्मॉल उद्योग उभारायचे आहे त्यांनी www.kvic.org.in ह्या वेबसाईटवरती जाऊन
आपण तिथे PMEGY पोर्टल येईल, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. या अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे आणि त्या फॉर्ममध्ये तुम्हाला फक्त 5 डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहे PDF फॉर्ममध्ये. एक आधार कार्ड, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि तुम्ही जो काही बिझनेस करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा तिथे प्रोजेक्ट रिपोर्ट ऑलरेडी तयार केलेला असतो, किंवा तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही दिलेल्या फॉर्मॅटमध्ये आमच्याकडे जमा केल्याच्या नंतर तुमचा एक स्कोर कार्ड निघतो. आणि स्कोर कार्ड असं आहे की मिनिमम 60 मार्क्स असतात त्याला, आणि मिनिमम 60 सगळ्यांना मिळतात. 65च्या वरती जे असेल त्यांचं आम्ही फॉर्म्स बँकेला डायरेक्टली पाठवतो आणि बँकेला निर्देश दिलेले आहेत की त्यांनी लाभार्थ्यांचे जे बेनिफिशरींचे लोन अप्लिकेशन 45 दिवसात क्लिअर करायचे असतात. कोणत्याही ब्रँच मॅनेजरनी 45 दिवसाच्या वरती कालावधी ओलांडला असेल तर बँकेच्या मॅनेजरवरती ॲक्शन घेता येईल. जर कदाचित जर प्रपोजल ठीक नसेल, बँकेला जर वाटत असेल तर बँकेनी आमच्याशी कम्युनिकेशन करावं किंवा लाभार्थ्यांशी कम्युनिकेशन करावं, परंतु त्यांचं लोन सँक्शन किंवा रिजेक्ट हे मॅक्झिमम टू मॅक्झिमम 45 दिवसातच त्याला करायचं आहे. कारण की 45 दिवसाच्या नंतर त्यांनी 50 दिवस घेतले, 3 महिने जरी घेतले तरी तो आपल्या शिक्षेस पात्र राहील. तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की सर आम्हाला बँकेत त्रास देतो, बँका आम्हाला हेलपाटे खावं लागतात. आता तसा प्रकार राहिलेला नाही आहे आणि फार सुटसुटीत ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनला ट्रॅकिंग करू शकता की तुमची ॲप्लिकेशन कोणत्या स्टेजला आहे. त्याच्यामुळे आपण लोकांनी निराश न होता हमखास या प्रोग्रामचा आपण लाभ घ्यावा अशी माझी नक्कीच विनंती आहे गावातल्या युवक आणि युवतींना. आणि त्यांनी स्वतःच्या पायावर कसे उभं राहता येईल याची आपण नेहमी विचार करायला पाहिजे. मित्रांनो, आज आपण जर नोकरी करत असेल, इवन आफ्टर रिटायरमेंटसुद्धा आपल्याला काम करावं लागतं. परंतु एंटरप्रिन्युअर्समध्ये एवढी ताकद असतं की एंटरप्रिन्युअर जर त्यांनी आपला बिझनेस चांगला जर सेटअप केलेला असेल तर इवन आफ्टर विदाउट विजिटिंग टू हिज बिझनेस एरिया ही कॅन वर्क अँड ही कॅन एन्जॉय द लाईफ ऑल्सो. सुरुवातीला आपण मेहनत घेतली तर सक्सेस नक्कीच मिळतं. परंतु आपण कोणता बिझनेस करायला पाहिजे याची आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कारण की बिझनेस करण्याकरिता 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक, तुमच्याकडे पॅशन असणं फार आवश्यक आहे. पॅशन ही तुमच्यामध्ये काही करायची क्षमता कितपत आहे आणि आपण त्या गोष्टीला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे त्या पॅशन असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर बनायचं असेल तर नक्की तुम्ही एक एंटरप्रेन्युअर म्हणून हे पॅशन ही क्वालिटी डेव्हलप करायला हवी. दुसरं, यू हॅव टू बी व्हेरी हार्डवर्क. हार्डवर्क म्हणजे जर तुम्ही एका कंपनीमध्ये जर 8 ते 12 तास काम करू शकत असाल आणि तुम्ही स्वतःच्या युनिटमध्ये जर नक्कीच काम करत असाल तर तुमचा तो झील आणि उत्साह या कामामध्ये तुमचा अति सुंदर असायला पाहिजे. आणि इनोव्हेशन ही आजच्या काळाची गरज आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्याला संशोधनाची जोड आवश्यक असते आणि संशोधन किंवा ज्याला आपण इनोव्हेशन म्हणू याकरिता आपण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा प्रॉडक्ट सायकल चेंज करून आपण काय नवीन निर्मिती करू शकतो त्याचा सुद्धा आपण विचार करू शकतो. इथे मला आवर्जून उदाहरण द्यावं लागेल की आपण जे तुळशीचे झाडं असतं, तुळशीचं प्लांटेशन करून आपण कापूर सुद्धा जे आपण घरात देवालयात जे आपण लावतो ते कापूर सुद्धा आपण तयार करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही जर आपले प्रोजेक्ट जर टाकलेत, इनोव्हेशन प्रोजेक्ट्स टाकले तर नक्कीच आपल्या या समाजामध्ये आणि आपल्या या सोशल सेक्टरमध्ये नक्कीच अशा छोट्या उद्योगाचा आपल्याला फार हातभार लागेल आणि ज्याच्यामुळे आपण आपल्या भारतास आत्मनिर्भर भारत करण्यास जास्त वेळ लागणार नाही. अजून एक इनोव्हेशनचं उदाहरण मी सांगू इच्छितो. जिथे आपण नीरा पितो, ताडीचं झाड आहे, आपण ते ताडी सोडून आपण त्या नीराच्या पासून आपण फर्मेंटेशन होण्याच्या अगोदर ज्याला आपण नीरा म्हणतो त्या नीरापासून आपण गूळ तयार करतो आहे. आणि ते गूळ इतकं हेल्दी आणि पौष्टिक असतं की त्याच्यात सो मेनी विटॅमिन्स
इन्ग्रेडियंट्स आर कन्सर्न. आपण त्याच्यापासून चॉकलेट सुद्धा तयार करतोय. असे आपण प्रोजेक्ट विदर्भामध्ये 4 ठिकाणी सुरू करत आहे. 2 गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, 1 वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि 1 आपला गोंदिया जिल्ह्यात येतोय. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम बंद झाला. तर अशा पद्धतीने आपण सूक्ष्म व लघु उद्योगमध्ये आपण हे कार्यक्रम आपण घेत असतो. याच्यामध्ये आपण खनिज आधारित उद्योग घेऊ शकता, आपण मेटलचे कामं करू शकता, याच्यामध्ये आपण काचेची खेळणी सुद्धा छोट्या उद्योगामध्ये घेऊ शकतो. आज आपल्यामध्ये बघा, मी एक स्वतःच एक उदाहरण बघतोय. आम्ही घरच्यासाठी झुमर बघतोय मागच्या 1 महिन्यापासून. परंतु मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की आज सगळ्या बाजारामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त झुमर आणि लाईटचे प्रकार हे चायनामधून आलेलेच असतात. आणि मी प्रत्येक शॉपवाल्यांशी बोललो की भारतामध्ये असं होत नाही का? तर त्यांचं असं उत्तर होतं की भारतामध्ये सर एवढी स्किल नाही आहे, भारतामध्ये असे बनवणारे लोक नाही आहेत. तर मित्रांनो, माझी एवढी विनंती आहे, हे असं ऐकायला नक्कीच कोणाला आवडणार नाही की भारतामध्ये बनू शकत नाही. भारतामध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त इंजिनियर तयार होत असतो. परंतु जर आपण सगळा विचार केला की सगळ्या गोष्टी जर चायनामधून येत असेल तर ह्या गोष्टीमध्येच इथे नक्की आवर्जून आपल्याला समजतं की आपल्याला इथे इनोव्हेशनची आणि रिसर्च आणि संशोधनाची फार गरज आहे. म्हणून आपण आपले प्रकल्प सुरू करत असताना संशोधनात्मक प्रकल्प कसे घेता येईल किंवा एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आहे त्याची प्रोडक्शन सायकल कशी चेंज करून त्याची कॉस्ट कमी करून हाऊ इट इज मोर इनोव्हेटिव्ह, अशा पद्धतीने आपण प्रोजेक्ट तयार करू शकता. आमच्याकडे सूक्ष्म आणि लघु उद्योगामध्ये MSMEच्या अंतर्गत PMAGP ही स्कीम आहे, जिथे आम्ही 25 लाखापर्यंत लोन देतोय मॅन्युफॅक्चरिंग करिता आणि 10% आम्ही ट्रेडिंग बिझनेससाठी देतोय. हा दुसरा प्रश्न तर सर, बँकवाले आम्हाला मॉर्गेज मागतात. भारत सरकारने आपले आदरणीय महामहिमजी श्री नितीन गडकरी साहेबांमुळे ही स्कीम इतकी सुटसुटीत झालेली आहे की आपल्याला क्रेडिट गॅरंटी स्कीम अंतर्गत 10 लाखाच्या प्रकल्पापर्यंत तुम्हाला कोणतीही मॉर्गेज किंवा मॉर्गेज द्यायची काही आवश्यकता नाही आहे. कारण की त्याची जी सोय आहे ती भारत सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीमच्या अंतर्गत केलेली आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला काही मॉर्गेज द्यावं लागेल किंवा बँक तुम्हाला काहीतरी प्लॉट, फ्लॅट किंवा काही मॉर्गेज मागत असेल तर 10 लाखापर्यंत तुम्हाला काहीच मॉर्गेज द्यायची आवश्यकता नाही आहे. 25 लाखाचा जर तुमचा मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला मॉर्गेज द्यावं लागेल आणि बँक तुमच्यासाठी PMAGPच्या प्रोग्राममध्ये कमीत कमी मॉर्गेज घेत असेल आणि त्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी बोलू शकता. माझे नंबर्स, माझ्या ऑफिसचे नंबर आणि वेबसाईट सगळे उपलब्ध आहेत. याच्यामध्ये सबसिडी जी आहे, ग्रामीणमध्ये जर चांगला व्यवसाय सुरू करतो तर त्याच्यासाठी आपण 25 ते 35% SC आणि ST साठी 35% आणि स्त्रियांसाठी 35% आणि ओपन OBC साठी 25% आपण सबसिडी देतोय. मग सबसिडी कधी मिळेल सर आम्हाला? लोकांचा हा प्रश्न असतो. सबसिडी कशी असते की तुम्ही व्यवसाय सुटसुटीत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे 3 वर्ष चालवणं ही कंडिशन आहे. काही लोकांना माहिती आहे सर मला पहिल्याच वर्षी सबसिडी नाही मिळाली. अहो, तुमचा व्यवसाय चालू द्या, सेटअप होऊ द्या आणि 3 वर्षांनी सबसिडी तुमच्या अकाउंटला जमा असतं. ज्या दिवशी तुम्हाला लोन सँक्शन होतं त्याच दिवशी 25% सबसिडी ही तुमच्या बँकेमध्ये डिपॉझिट म्हणून बँकेकडे जमा असतं. आणि त्यामुळे आजच्या भारतामध्ये ही PMAGP स्कीम इतकी सक्सेसफुली चालते कारण की बँकेमध्ये आपलं नॉन परफॉर्मिंग ॲसेट नाहीच आहे. आज मुद्रामध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट जास्त आहे, परंतु PMAGP प्रकल्पामध्ये कुठेच आपलं NPA होत नाही आहे कारण की तुमचा जो अमाऊंट आहे हा सबसिडीचा हा बँकेमध्येच ठेवलेला असतो. त्याच्यामुळे तुमचे युनिट हे सक्सेसफुलच होतात. मित्रांनो, मग तुम्ही प्रश्न असा विचारणार की सर 3 वर्षानंतर सबसिडीज का? कारण की जशी भारताच्या मनुष्याची एक लाईफ असतं की मनुष्य किती वर्ष जगू शकतो, 60 वर्ष, 70 वर्ष, किंवा त्याचप्रमाणे प्रत्येक बिझनेसची जी पहिली लाईफ सायकल आहे मित्रांनो ती 3 ते 4 वर्ष असेल. जर कोणताही व्यवसाय 3 वर्ष जर जगला तो अनंत काळासाठी जगतो आणि त्यामुळे कमीत कमी 3 वर्ष तो व्यवसाय व्यवस्थितपणे चालला पाहिजे.
नीट प्रमाणे तो सेटअप झालेला पाहिजे आणि त्याच्यानंतर ती सबसिडी तुम्हाला 4थ्या वर्षी तुमच्या खात्यामध्ये ती वळती करून तुमचं लोनचा जो अमाऊंट आहे तो डायरेक्टली कमी होऊन 4थ्या वर्षी तुमची लायबिलिटी लोनची जी आहे एकदम शून्य होऊन जातं आणि त्या वर्षीपासून तुमची फुल प्रॉफिटेबिलिटीमध्ये येत असतं. तर अशी ही PMAGP स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण खनिज आधारित उद्योग घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण ॲग्रो फॉरेस्ट बेसवरती घेऊ शकतो. सध्या ॲग्रो फॉरेस्ट बेसमध्ये बरेच लोकांचे प्रश्न असतात की सर मी शेतामध्ये लावू शकतो का? तुम्ही बेहडा, चारोळी हे व्यवसाय करू शकता. नक्की करू शकता. मित्रांनो, आज ॲग्रिकल्चर बेसमध्ये भरपूर रोजगार निर्मिती आहे आणि याचा डायरेक्टली गावामध्ये इम्पॅक्ट असतो. अशा कारणामुळे काय की आज वन औषधीवरती जसं बांबू, आज आपल्याकडे अगरबत्ती आपण इम्पोर्ट बंद केल्यामुळे आज डिमांड खूप वाढलेली आहे. आणि अगरबत्ती उद्योगांचे 3 पार्ट असतात. तर अगरबत्ती उद्योग हा ॲग्रो बेस्ड आहे, बांबू बेसवरती आहे. तुम्ही बांबू तयार करू शकता, कागद प्लेट्स तयार करू शकता, वन उत्पादन, गुळ निर्मिती आणि पॅकिंग अशा प्रकारचे हे फॉरेस्ट बेस्ड ज्याला म्हणतो ते पण आपण उद्योग याच्यामध्ये उभे करू शकतो. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर बेसमध्ये आपण धान्य, तुरीच्या डाळी निर्माण करणं, तेल घाणी आणि लहान तांदूळ घेणे अशा प्रकारे आपण हे छोटे व्यवसाय गावामध्ये चांगले उभे करू शकतो. मी याच्यामध्ये एक उदाहरण देऊ इच्छितो की आज भारतामध्ये एडिबल ऑइल 90,000 करोड 90,000 करोड आपण इम्पोर्ट करतो. मित्रांनो, इम्पोर्ट करतो म्हणजेच आपला जो आउटले आहे हा टोटली डिस्टर्ब होत असतो बिकॉज ऑफ द फॉरेन एक्सचेंज. जर आज आपण कोल्ड प्रेस ऑइल मिल जर घरी सेटअप केली छोटे युनिट, तर हा ऑइल इंडस्ट्री जो आहे हा नक्कीच आपला व्यवसाय चांगला सक्सेसफुल होऊ शकतो. मी त्याचं उदाहरण देऊ इच्छितो. बचत गटांचे 2 बचत गट माझ्याकडे आले. तर सर म्हणे की आम्हाला फल्लीचं तेल आम्ही काढू शकू का? मी म्हटलं बिलकुल काढू शकू. त्याच्यानंतर त्यांचा प्रश्न होता विकायचा कसा? सर विकणं तर फार मोठं आहे, एवढे मोठे ब्रँड आहे सर आमच्याकडे, धारा आहे, त्याच्यानंतर रुची आहे, इतके ब्रँड असताना आम्ही कसं विकू? तर मी म्हटलं तुमच्या बचत गटामध्ये किती स्त्री आहे? तर ते म्हणे 10. म्हणे तुम्ही 10 जणांकडे तेल लागतं का? तर हो सर म्हणे 5-5 किलो तर आम्हाला महिन्याला लागते. मी म्हटलं 5 किलो तुम्हाला लागतात, तुमच्यामध्ये किती स्त्री आहे बचत गटामध्ये? 10. तर म्हटलं तुमचं तर 50 किलो इथेच झालेलं आहे तेल. हो सर म्हणे. बरं तुमचे नातेवाईक किती आहे म्हटलं? एका स्त्रीला विचारलं. तर सर म्हणे आमचे 10-15 नातेवाईक आहे म्हणे. पण ते विना तेलाने खाऊ शकतात का? नाही म्हणे सर. मग म्हटलं आपण तुमचे 15 नातेवाईक असेल तर आपल्याला 15 नको, पण तुम्ही 5 नातेवाईक समजा जोडले एका स्त्रीने आणि प्रत्येकाच्या घरी जर 5 किलोचं तेल गेलं तर त्यांचे 25 किलो आणि तुमचे 5 किलो 300 किलो 30 किलो जर तुमचं तसंच तेल होतं. आणि किती स्त्रिया आहेत? 10 स्त्रिया, म्हणजे 30 गुणिले 10 म्हणजे 300 किलोचं तेल तर तिचेच सेल होतं. आणि असा प्रकल्प आम्ही वर्धेमध्ये 2 बचत गटाद्वारे सुरू केलेला आहे. आणि आज तिथे शेंगदाण्याचं तेल आणि सोयाबीन, आम्ही सध्या शेंगदाण्याचं आणि सोयाबीनचं तेल अत्यंत उत्तमरित्या काढून आणि ते व्यवसाय चांगला करतायत. आणि त्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये मला असं वाटते 22% मार्जिन आहे त्यांची नेट प्रॉफिटमध्ये. आणि मागच्या 1 वर्षापासून त्यांनी हा प्रकल्प चांगल्या तऱ्हे राबवला आहे. आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे, त्यांनी फक्त 5 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांनी एक छोटीशी ऑइल मिल टाकलेली आहे. आणि शेंगदाणा तर व्यापाऱ्याकडून घेतात आणि नंतर त्यांनी 2 लोकांना शेती करायला सांगितली शेतीची, आणि अशा पद्धतीने तो व्यवसाय सुरू झालेला आहे. तर असे छोटे उद्योग आपण नक्कीच उभारू शकता. त्यानंतर इंजिनिअरिंगचे बरेचसे व्यवसाय आहे ज्याची आज खरंच गरज आहे. पितळेचे भांडे आपण करू शकतो, आपण LED बल्ब तयार करू शकतो, मोटर वाइंडिंगचे कामं करू शकतो. टेक्स्टाईल हा विदर्भाचा फार जिव्हाळ्याचा इश्यू आहे आणि यामध्ये टेक्स्टाईलमध्ये आपण सोलर चरखे लावू शकता, रेडीमेडचं काम करू शकता. परंतु काय असतं, मी रेडीमेडच्या कामामध्ये मी बऱ्याचशा ब्रँच मॅनेजरला विचारलं की बाबा रेडीमेडचं, तर स्त्रिया आणि बँकेमध्ये जातात आणि ब्रँच मॅनेजर त्यांना 2-3 प्रश्न विचारतात. तर स्त्रिया काय करतात की आपल्या मिस्टरांना सोबत घेऊन जातात आणि त्यांना प्रकल्पाची माहिती नसतं. तर बँकेने समजा विचारलं की तू किती मशीन लावणार, त्या स्त्रीला विचारलं तर स्त्री आपल्या नवऱ्याकडे पाहते किती मशीन. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारतो तुम्ही काय शिवणार, तेव्हा स्त्री परत आपल्या नवऱ्याकडे पाहतो. याच्यातून काय दिसतं मित्रांनो की
कर्ज कोणासाठी घेतोय, आपण काम कोण करणार आहे, प्रकल्पाची पूर्ण माहिती नसताना आपण लोन घेणं हे सुद्धा व्यवस्थित नाहीये. कारण की शेवटी हा भारत शासनाचा आणि टॅक्स पेअरचा पैसा असतो, त्याच्यामुळे आपण तो कशा चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो हा आपण नेहमी विचार करायला पाहिजे. आणि त्या प्रकल्पामधली पूर्ण माहिती आणि त्याचा अभ्यास करून घेणं ही फार अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे बँकेला पण विश्वास असायला पाहिजे की हा जो एंटरप्रिन्युअर जो आहे माझ्याकडे जो आलेला आहे हा नक्कीच मला पैसे वापस करणार आहे आणि हा धडाडीचा व्यवसाय करू इच्छितो हे त्याच्याद्वारे दिसून येतं. तर अशा प्रकारचे आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये पण आहे. तुम्ही पार्लर सुरू करू शकता, पार्लरमध्ये चांगलं काम आहे. देन पेंटिंग, रिपेरिंग, अशा पद्धतीने सर्व्हिस सेक्टरमध्ये आम्ही 10 लाखापर्यंत लोन देतोय. सर मग आमच्याकडे जागा नसेल तर मी कसं करू, तर तुम्ही जागा रेंटने सुद्धा घेऊ शकता, रेंट लीज डीड तुम्ही करू शकता आणि त्या किरायामध्ये सुद्धा तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. आणि प्रत्येक माझे ITI, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी किंवा BA BCom झालेले विद्यार्थ्यांनी ग्रामीणमध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण करावं आणि ह्या सबसिडीचा जो फायदा आहे नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये हा स्ट्रॉंग एक कन्सेप्ट करून तुम्ही गावामध्ये रोजगार निर्मिती करू शकता. या व्यतिरिक्त आमच्याकडे अजून एक खूप चांगली स्कीम आहे जी मी नक्कीच लोकांना सांगत असतो की काही स्किल्स अशा आहेत आपल्याकडे, जसं की मी मिरची पावडरचं सांगू शकणार की आज उमरेड आणि भिवापूर पट्टा हा आपला पूर्ण मिरचीचा क्लस्टर टाईपचा आहे. याच्यामध्ये मित्रांनो काय असतं की आज आपल्या भिवापूर मिरचीमध्ये लोक मिरची व्यवसायाशी का गुंतलेले आहे, कारण की ती एक स्किल आहे. तिकडच्या ज्या स्त्रिया ज्या मिरची तोडतात त्याची एक पद्धत आहे आणि ती एक चांगली स्किल डेव्हलप झालेली आहे. आज गुंटूर, सिरपूर, कागजनगर पासून तर पूर्ण तेलंगणामधून मिरची तिथे फक्त तोडायसाठी येतं आणि ते विशिष्ट पद्धतीने तोडून, भले मिरची पावडरचे आपल्याकडे तिथे क्लस्टर नाही आहेत परंतु ती आज काळाची गरज आहे. ती स्किल असल्यामुळे आपण तिथे अजून काहीतरी चांगले काम करू शकतो. त्याच्या अंतर्गत आमच्याकडे अजून एक खूप चांगली स्कीम आहे ज्याला आपण स्फूर्ती म्हणतो. ती स्फूर्तीचा परत फुल फॉर्म सांगतो तुम्हाला, स्कीम ऑफ फंड फॉर रिजनरेशन ऑफ ट्रेडिशनल इंडस्ट्रीज. याच्यामध्ये परत मी रिपीट करतो, स्कीम ऑफ फंड फॉर रिजनरेशन ऑफ ट्रेडिशनल इंडस्ट्री. म्हणजे जी ट्रेडिशनल इंडस्ट्रीज आहे ती आज संपत चाललेली आहे, म्हणजे ती स्किल पूर्ण खतमच होत चाललेली आहे. त्या स्किलला जर आपल्याला जर पुढाकार करायचा आहे, रिनोव्हेट जर करायचं असेल तर त्याच्या अंतर्गत रिजनरेशन ऑफ ट्रेडिशनल इंडस्ट्री स्फूर्ती नावाची स्कीम आहे. तर मी याचं संक्षिप्त तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की काय. आज गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट आहे आणि त्या जंगलामध्ये वन औषधी फार उपलब्ध आहे. ही वन औषधी आताच उपलब्ध असं आहेत का, नाही, फार आधीपासून उपलब्ध आहे. तिथे माझे आदिवासी बंधू आणि भगिनी तिथे फार जंगलात जातात, त्यांच्यासोबत आयुर्वेदिक वैद्य असतो आणि ते जंगलातून वन औषधी घेऊन येतात आणि व्यापाऱ्यांना फार कमी पैशामध्ये 80 रुपये 100 रुपयाला विकून टाकतात. यांचा आम्ही जेव्हा अभ्यास केला फ्रॉम सायंटिफिक वेनी, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ह्याच्यामधून वन औषधी खूप चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतो. म्हणून आम्ही गडचिरोलीला, आम्ही पोरल्याला आम्ही एक क्लस्टर ओपन करतोय ज्याचं इनॉग्रेशन पुढच्या महिन्यामध्ये होत आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की आदिवासी युवक युवती गावामधून जंगलात जाऊन आपलं वन औषधी घेऊन येतात आणि ते त्यांच्याच घरी डी सीडर म्हणून आम्ही छोटंसं इक्विपमेंट दिलेलं, ज्याच्यामध्ये बीज आणि छिलका वेगळा करतात आणि वाळवतात आणि ते एका पॉलिथिनमध्ये पॅक करून ते त्यांच्याच घरी ठेवतात. प्रत्येक वीकला आमची गाडी त्यांच्याकडून रॉ मटेरियल घेऊन येतं आणि आमचा पोरलेला गडचिरोली जिल्ह्यातच 20 किलोमीटरमध्ये तो कारखाना आहे. तिथे रॉ मटेरियल पासून आम्ही फिनिश प्रॉडक्ट बनवतो, लाईक सफेद मुसळी आहे, हिरडा आहे, बेड आहे आणि या फिनिश प्रॉडक्ट पासून आमच्याकडे पल्वरायझर आहे, मशीन्स लावलेलं आहे आणि याचं प्रॉडक्ट तयार करून आम्ही त्याला बँगलोर, पुणा, मुंबई अशा ठिकाणी आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरला याच्यामध्ये मेडिसिन प्लांट म्हणून आम्ही ही औषधी विकतो आहे. त्याच्यामुळे काय झालं की तिथे 288 बायांना रोजगार मिळाला. सुरुवातीला त्यांना 80 रुपये वगैरे मिळायचे हा कारखाना सुरू व्हायच्या अगोदर. आज आम्ही हा कारखाना स्फूर्तीच्या अंतर्गत आम्ही केलेला आहे, KRDPच्या अंतर्गत केलेला आहे, खादी रिफॉर्म डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये. त्याच्यामुळे आज 288 स्त्रियांना
रोजगार मिळालेली आहे आणि त्यांची रोजगार आज रोजी 350 ते 450 रुपये पर डे ही तयार झालेली आहे. त्याच्यामुळे हा एक खूप चांगला बेनिफिट होतोय. असे नागपूरमध्ये जवळपास आम्ही 16 क्लस्टर तयार करतोय. 4 क्लस्टर जे आहे, एक गारमेंटचा क्लस्टर नागपूरला आहे, ते आम्ही इनॉग्रेशनमध्ये डिसेंबरमध्ये येत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आयुर्वेदिक औषधीचा क्लस्टर सुरू होत आहे. तिसरं क्लस्टर जे आहे बिबा क्लस्टर हे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे. आणि आपल्याकडे मेळघाटमध्ये खोवा आणि हनी हे एक चौथं क्लस्टर सुरू झालेलं आहे. आणि 7 क्लस्टर सध्या आपल्या पाईपलाईनमध्ये आहे, ते पण सुद्धा लवकरच सुरू होतील. या क्लस्टरमध्ये एवढंच आहे की तुम्हाला 1.5 करोड मिनी क्लस्टर, मीडियम क्लस्टर 3 कोटी आणि मॅक्झिमम 5 कोटीपर्यंत आम्ही फायनान्स करतो. तुमची NGO जर असेल तर संस्थेला फक्त 10% कंट्रीब्युशन करायचं इन्क्लुडिंग लँड, आणि 90% भारत सरकारतर्फे आपण ग्रँट देत असतो, मिनिस्ट्री ऑफ MSME तर्फे. आधी लोकांना वाटायचं की खूप किचकट प्रक्रिया आहे क्लस्टरमध्ये, पण नाही मित्रांनो. जर चांगल्या संस्था असेल, नावाजलेल्या संस्था आहेत, त्यांनी पुढाकार घ्यावं आणि ज्या स्किल जी आहे, जी ट्रेडिशनल स्किल आहे, त्याला असं आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. जसं आंधळगावला टसर सिल्कमध्ये खूप चांगली स्किल आहे, त्याला आपण आंधळगावला आपण क्लस्टर तयार करतोय आणि आपण रोजगारयुक्त गावामध्ये सुद्धा आपण हा उपक्रम तयार करतोय. अशा प्रकारे आपण हे क्लस्टर म्हणजे स्फूर्तीमध्ये आपण कार्यक्रम घेऊ शकतोय. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून एक हनीचा एक कार्यक्रम असतो. जंगलामध्ये जेव्हा शेतकरी जर असतील तर शेतीला जोडधंदा म्हणून आपण हनीचा प्रयोग नक्कीच करू शकता. हनीमध्ये आम्ही एका लाभार्थ्याला 10 बॉक्सेस हनी बॉक्सेस देतो आहे विथ मधुमक्खी. 2 प्रकारे आम्ही क्वालिटीच्या बीज आहे, एक याच्यामध्ये मेलिफिरा आणि दुसरा इंडिका. नागपूरच्या एरियामध्ये आपल्या विदर्भामध्ये जास्तीत जास्त मेलिफिरा जास्त चालतं, कारण की आपण हॉट आणि ह्युमिड कंडिशनमध्ये असल्यामुळे. आणि ह्याद्वारे माझं शेतकऱ्यांना ह्या कार्यक्रमात फार जोडायची इच्छा आहे, कारण की प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी 10 बॉक्सेस घेऊन आपण ह्या रोजगाराशी जुळावं. कारण की ह्या रोजगारामध्ये तुम्ही जे शेतपीक घेताय, शेतीमध्ये जे पीक घेतायत, या शेतपिकामध्ये तुमच्या उत्पादनामध्ये 18 ते 25% वाढ होत आहे. कारण की हनी बी जी आहे ती फक्त 2 किलोमीटरच्या एरियामध्ये वावरते आणि तिच्या वावरल्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये कापूस असेल, तुरी असेल, सूर्यफूल असेल, तर नक्कीच याचा उत्पादनामध्ये तुम्हाला वाढ दिसेल. तुम्हाला 2 उत्पादन मिळेल, एक हनीचं आणि एक तुमच्या शेतीपासून. तर ह्या ड्युएल उत्पादनामुळे तुमची आर्थिक परिस्थिती नक्कीच उंचावेल आणि याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माझी एवढीच विनंती आहे की त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तर ही अनिमेशनमध्ये फक्त तुम्हाला 10% भरायचं असतं आणि 90% याच्यामध्ये सबसिडी आहे. म्हणजे 100 रुपयाचा जो बॉक्स होतो तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 10 रुपये द्यावं लागतात आणि 90 रुपये आम्ही ते तुम्हाला सबसिडी मार्फत तुम्हाला ते आम्ही बी बॉक्सेसचं डिस्ट्रीब्युशन करतो. तर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी या हनी मिशनचा उपयोग करावा. दुसरं, माझ्यासोबत जे जुळले असतील कुंभार बांधव, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुंभार समाज असतो. कुंभार समाजांनी आज त्यांना आम्ही नवीन इक्विपमेंट देतो आहे, त्यांना आम्ही पगमिल देतो आहे आणि त्यांना आम्ही इलेक्ट्रिक चाकसुद्धा देतो आहे, ती सुद्धा सबसिडीवरती. त्यांनी आमच्या ह्या इक्विपमेंटचा KVICच्या स्कीम अंतर्गत याचा लाभ घ्यावा. याच्यामध्ये तुमचं कंट्रीब्युशन 10%च आहे, 90% आम्ही सबसिडी देतो आहे. आणि ज्यांच्याकडे BPL जर कार्ड असेल तर त्यांना तर सगळंच फ्री देतो आहे आम्ही, ज्याच्यामुळे तुमचं प्रोडक्शन वाढेल, उत्पादन वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. ह्या व्यतिरिक्त ह्या व्यवसायामध्ये, कुंभार व्यवसायामध्ये मी एक बघितलं की सगळे 45, 50, 60 वर्षाचे व्यक्ती या रोजगाराशी जोडलेले आहे आणि यंग जनरेशन याच्याशी फार जोडलेलं नाही आहे. तर यंग जनरेशनसाठी मी एवढंच विनंती करतो की तुमचे मोठे भाऊ, तुमचे काका, तुमची आई आणि वडील हे काम करतात, परंतु तुम्ही शहरामध्ये येऊन जर चांगलं जर दुकान लावलेलं आहे, वेट, नीट अँड क्लीन, 5 लाखामध्ये पण आम्ही तुम्हाला लोन देऊ शकतो PMAच्या अंतर्गत, जेणेकरून तुमचे आई वडील किंवा काका गावामध्ये राहून मातीचे भांडे बनवतील, नवीन डिझायनर बनवतील. तुमचं डिझाईन आणि तुमची क्वालिटी चांगली जर असली
तर तुमचं प्रॉडक्ट कधी पण विकल्या जाईल. तुम्ही शहरामध्ये दुकान घ्या, तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. गावामध्ये तुम्ही वस्तू तयार करा, शहरामध्ये तुम्ही एक वेल सेटअप दुकान टाका आणि नक्कीच तुमची याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती नक्कीच उंचावेल आणि ह्याचा शेवटी समाजामध्ये फार मोठा इम्पॅक्ट पडत असतो. तर माझी सगळ्या बांधवांना पण विनंती आहे की जे कुंभार बांधव त्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा. आता एवढ्या स्कीम आहे आणि काही अडचण असेल तर माझ्या ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे किंवा तुम्ही www.kvic.org.in वरती नक्की यावं. परंतु कोणताही व्यवसाय, परत मी आता खादीवरती थोडं बोलू इच्छितो. आज आपण प्रत्येकाने भारत आत्मनिर्भर होण्याकरिता माझी एवढी विनंती आहे की खादीसारखा कापड आज भारताने प्रत्येक पुरुषांनी आणि स्त्रियांनी आत्मीयतेने त्याला घालायला पाहिजे. आज आपण खादीचं निर्मित गावामध्ये करतोय, गावात कापूस तयार होतो. मी सगळ्यांना आता प्रत्येक तालुक्या लेवलवरती जिनिंग मशीन मी डिस्ट्रीब्यूट करतो आहे, फार सबसिडी कमी रेटमध्ये. शेतकऱ्यांनी कापूस आपल्याच घरी राहून सरकी आणि कापूस वेगळा जर केला तर तुम्हाला 40% त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि त्याच्यापासून तुम्ही सरकीपासून एक तेल तयार करू शकाल. त्याच्यात तुम्हाला अजून दुसरं प्रॉडक्ट तयार होईल. तेल तयार केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यातून सरकी ढेप तयार करता येईल. म्हणून शेतकऱ्यांनी, जो शेतकरी कापूस पिकवतो त्यांना 3 प्रॉडक्ट तयार होतात. एक कापूस जो बीड्स वेगळ्या केल्याने, दुसरे तुम्हाला सीड ऑइल तयार करता येईल आणि तुम्हाला केक तयार करता येईल कॅटल फीड म्हणून. म्हणून कापूस डायरेक्टली तुम्ही जिनिंग मिलला न विकता तुम्ही आमच्या KVICशी कॉन्टॅक्ट करा आणि घरोघरी प्रत्येकाने एक छोटीशी जिनिंग मिल घ्यावी ज्याची किंमत फक्त 60,000 रुपये आहे. त्याच्यात सबसिडी कशी देता येईल आम्ही त्याचा विचार करतो आहे आणि ह्या स्कीमचा प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच याद्वारे आपल्या विदर्भामध्ये आपण हा कापूस बेल्ट आहे याच्यामध्ये नक्कीच आपण आर्थिक परिस्थिती चेंज करण्याची एवढी ताकद आहे. तर ह्या सगळ्या योजना मी सांगितल्या तरी आपण माझ्या वेबसाईटला, आमच्या ऑफिस नागपूरला आमचं ऑफिस आहे, प्रत्येक जिल्ह्याला आमचं ऑफिस नाही आहे कारण की मेन ऑफिस आमचं नागपूरला आहे, सदर माउंट रोड एक्सटेन्शनला. तर आपण नक्की खादी अँड विलेज इंडस्ट्री कमिशन, भारत सरकार या ठिकाणी आपण नक्की व्हिजिट द्या, आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या आणि आपण कधी मला ईमेल किंवा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता माझ्याकडे बरेचसे प्रश्न आलेले आहे, मी प्रत्येक प्रश्नाचं मी निराकरण करायचा प्रयत्न करतो आणि अजून काही तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही मला ते विचारू शकता. प्रवीण सालुंकेंचा प्रश्न आहे, प्लीज एक्सप्लेन अबाउट द बी कीपिंग ट्रेनिंग प्रोग्राम अंडर KVIC. व्हेरी गुड प्रवीण सालुंके जी. KVICचा जो आमची फ्लॅगशिप स्कीम आहे हनी मिशन, हनी मिशनच्या अंतर्गत आमचं 10 दिवसाचं प्रशिक्षण असतं. आम्ही फील्डवरती प्रशिक्षण देतो, थेअरी आणि प्रॅक्टिकल, आणि त्याच्यामध्ये बी किपिंग कसं केलं जातं, त्यानंतर बी किपिंगद्वारे हनी एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं आणि हनी एक्स्ट्रॅक्शन केल्यानंतर त्याचं बॉटलिंग प्लांट करून त्याचं कसं डिव्हिजन करून जास्त क्वांटिटीमध्ये विकल्या जातं ते सुद्धा आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि प्युअर हनीची जी क्वालिटी आहे, व्हॉट इज मीन बाय प्युअर हनी, व्हॉट इज मीन बाय इम्प्युअर हनी, आणि तुम्हाला नक्कीच आमच्या प्रशिक्षणाद्वारे आमच्या ज्या बी आहेत, हनी बीज आहे, नक्कीच तुम्हाला त्यांच्यासोबत लव आणि अफेक्शन तयार होईल आणि तुमचा पॅशन या बिझनेसमध्ये वाढेल. अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ आणि ट्रेनिंग झाल्याच्या नंतर 7 दिवसामध्ये आम्ही बी बॉक्सेस तुम्हाला सप्लाय करू अलॉंग विथ द हनी आणि त्याद्वारे तुम्ही बी बॉक्सेसद्वारे तुम्ही तुमचं उत्पादन सुरू करू शकता. प्रश्न दुसरा आहे डॉक्टर बालमुकुंद पालीवालजी, सिंगल यूज प्लास्टिक इन टू लाईफ लॉंग प्रोडक्ट साठी लोन पाहिजे. ओके, सिंगल प्लास्टिक टू लाईफ लॉंग प्रोडक्ट साठी लोन पाहिजे. सर, याकरिता तुमचा हा लोनशी संदर्भात आहे. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही मला एक प्रपोजल द्या. त्याच्यामध्ये हाऊ मच टाइम्स यू रिक्वायर्ड अँड व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर दिस project. Second, how much working capital is required and what is the cost of your plant and machinery. If you give me the plant and machinery cost, then definitely we can see ki we can discuss with the branch manager or banking sector people for this proposal. And as on today we are using this plastic
यूजतर्फे आम्ही सध्या त्याचं बायो फर्टिलायझर करण्यामध्ये एक युनिट गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे. यू कॅन व्हिजिट दॅट युनिट ऑल्सो. आणि ह्याला आपण फायनान्स करायला मला नक्कीच काही अडचण येणार नाही असं मी सांगू इच्छितो. जर काही अडचण असल्यास तुम्ही मला नक्कीच ऑफिसला भेटा. दुसरा एक क्वेश्चन आहे माझ्याकडे सागर धाटकरांचा. विच MSME स्पेशल इन फूड प्रोसेसिंग आर इकॉनॉमिकल व्हायबल अँड सस्टेनेबल इन रुरल एरिया ऑफ माय धुळे डिस्ट्रिक्ट. हा धुळे डिस्ट्रिक्ट माझ्या ज्युरिडिक्शनमध्ये नाही आहे, कारण की माझ्याकडे 11 जिल्हे आहे विदर्भ, आणि हा धुळे तुमचा स्टेट ऑफिस महाराष्ट्र म्हणजे मुंबईच्या ऑफिसमध्ये येतो. परंतु तुमचा प्रश्न आहे माझ्या निगडीत. फूड प्रोसेसिंगला कस्तुरी मेथी आणि कस्तुरी पालक ह्या प्रॉडक्टला सध्या फार डिमांड आहे सर. तुम्ही एक छानसा प्रोजेक्ट तयार करा 25 लाखामध्ये, आणि तुम्ही नक्कीच धुळ्यामध्ये कोणती जी बँक असेल नॅशनलाइज त्या बँकेशी बोलून घ्या आणि त्यांना सरांना सांगा की मला PMAGP मध्ये कस्तुरी मेथी आणि कस्तुरी पालक हा प्रोजेक्ट मला टाकायचा आहे. किंवा आमच्या नागपूरमध्ये सध्या ऑल्टरनेटिव्ह डेला अरब कंट्रीला फ्लाईट जातं, तर आमच्याकडे बरेचसे आता 20-22 शेतकरी काकडी, गाजर आणि कोथिंबीर हे ऑल्टरनेटिव्ह डेला अरब कंट्रीला एक्सपोर्ट करतायत. तर अशा पद्धतीने समजा तुम्ही काही करत इच्छुक असेल तर नक्कीच तुम्ही ह्या प्रकल्पामध्ये यावं. आणि ह्या प्रकल्पामध्ये बरेच का स्कोप आहे, कारण की मार्केटिंगला आणि प्राईजमध्ये सुद्धा अरब कंट्रीला जवळपास 1.5 पट प्राईज मिळते व्हॉट इज अवेलेबल इन इंडिया. तर तुम्ही त्याचा नक्कीच उपयोग करावा. अजून एक प्रश्न आहे मनोज गोखले नागपूर. आय एम रिटायर्ड, व्हॉट स्पेसिफिक बिझनेस फॉर मी. सर तुमचा प्रश्न मला तुम्ही कोणत्या बिझनेसशी निगडीत होऊ इच्छिता ते मला कळत नाही आहे, परंतु तुमचा पॅशन बघता इवन आफ्टर रिटायरमेंट तुमची एंटरप्रिनरशिप बनायची जी इच्छा आहे त्याला मी सलाम करतो. आणि नक्कीच मला फार अभिमान वाटेल तुम्ही जर माझ्याशी जुळले किंवा मला जर भेटले तर नक्कीच आपण तुमच्या कोणता बिझनेस करायचा आहे आपण त्याच्यावर बोलू इच्छितो सर. श्रीकांत शिवणकरजी नागपूर. तुमचा इश्यू आहे बँक फॉर्मॅलिटीचा. बँक फॉर्मॅलिटीचा सध्या काही नाही, ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो आपल्याला, त्याच्यासोबत 5 डॉक्युमेंट तुम्हाला जोडायची आहे. माझ्याकडे फॉर्म आल्याच्या नंतर मी तुम्हाला जास्तीत जास्त 48 तासामध्ये किंवा 72 तासामध्ये तुमचा फॉर्म तुमची ॲप्लिकेशन बँकेत जातं. 48 hours to 72 hours. समजा नाही झालं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू इच्छिता किंवा माझ्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा माझ्या ऑफिसला तुम्ही मेल करू शकता. बँकेच्या अडचणी आहेत समजू शकतो, परंतु बँकेला आता लोन ॲप्लिकेशन होल्ड करण्याचे अधिकार नाही आहे. परत मी सांगतो माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो आणि बेरोजगार युवक युवतींना की बँकेंना ॲप्लिकेशन होल्ड करायचे अधिकार नाही आहेत. बँकेंना एकच आहे की रिजेक्ट करा किंवा ॲक्सेप्ट करा. बँकेला फक्त 2च कामं दिलेले आहे, एकतर ॲक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा, बट विदिन द 45 days. जर त्यांनी 45 दिवसात जर नाही केले तर प्रत्येक ब्रांच मॅनेजर इज रेडी फॉर द ॲक्शन. ऑनरेबल मिनिस्टर श्री नितीनजी गडकरी साहेब फार या गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत आणि नक्कीच ह्याच्यामध्ये आपल्याला यशसुद्धा मिळत आहे. त्याच्यामुळे शिवणकर साहेब तुमची अडचण तुम्ही मला बरेचदा भेटले, परंतु आता तो प्रकार राहिलेला नाही आहे. सुभाष राठोड दिग्रस साहेब तुमचा प्रश्न चांगला आहे. ॲग्रो प्रोसेसिंग युनिटला आम्ही देतो आहे, फायनान्स करतो आहे आणि बँकेला फक्त ॲग्रो बिझनेसमध्ये तुमची व्हायबिलिटी जी आहे ती समजून सांगणे हे माझंही कर्तव्य आहे आणि तुम्ही पण तुमच्या लेवलवरती त्यांना सांगा, नक्कीच बँकेचे लोक त्याला समजून घेतील. हां, प्राध्यापक चंद्रकांत रांगेट सर छान प्रश्न विचारला तुम्ही. विद्यापीठ स्तरावर आम्ही विद्यार्थी माध्यमातून कापूस ते कपडा उपक्रम चालवू, कृपया मार्गदर्शन करावे. सर मी स्वतः प्रोफेसर आहे टेक्सटाईलला, कारण म्हणून मी जास्तीत जास्त खादी आणि कापूस ते कापड ह्या उपक्रमामध्ये मी 4 क्लस्टरला परवानगी दिलेली आहे. एक नांदुराला येतो आहे सर असा प्रकल्प, एक प्रकल्प आपल्या नागपूरमध्ये येतो आहे आणि एक प्रकल्प आपला आंधळगावला येतो आहे सर. तुम्हाला आंधळगावचा जो प्रकल्प आहे सिल्क आहे,
परंतु कापूस ते कापड हा नक्कीच तुमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण मिळून प्रोजेक्ट तयार करू आणि मी तुम्हाला 1.5 करोड ते 3 करोड डिपेंडिंग ऑन द फार्मर्स तुमच्यासोबत किती जुळतं आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण ग्रामसेवा मंडळ गोपुरी ही संस्था वर्धेला आहे, त्यांची मदत घेऊन नक्कीच हा प्रकल्प करू. आणि मला फार अभिमान वाटतं प्राध्यापक चंद्रकांत रागीट साहेब, तुम्ही हा इश्यू काढला आणि नक्कीच याच्यामधून विद्यार्थ्यांना आपण ही जी ग्राम प्रतिष्ठान आहे, ग्रामायण प्रतिष्ठान यांनी खरंच हा चांगला उपक्रम केला. कारण की अल्टिमेटली हा तुम्ही जो कापूस ते कपडा म्हटलेला आहे हा हातमागाद्वारे नक्कीच वर्धा जिल्ह्यामध्ये आपण करू शकतो, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. सर संजय सराफ, मशरूम उत्पादनासाठी काय योजना आहे? येस, मशरूम उत्पादनासाठी तुम्ही कोणता मशरूम घेताय त्याच्यावर डिपेंड आहे. सध्या बटन मशरूमची फार डिमांड चांगली चालू आहे. मशरूमचं पावडर प्रोटीनयुक्त फार डिमांड आहे. त्याचं प्रोडक्शन चांगलं असायला पाहिजे. आणि तुम्ही हा राईस बगासमध्ये जर करत असेल राईसमध्ये, आणि इफ यू आर बिलॉंग्स टू भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट और इवन चंद्रपूर, तर हा मशरूम उत्पादनासाठी आम्ही फायनान्स करतो आहे. तुम्ही 25 लाखापर्यंत किंवा 10 लाखापर्यंत तुम्ही प्रकल्प बनवा सुरुवातीला. कारण की करोडोमध्ये जर करणार तर ते होणार नाही, पण करोडोमध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला क्लस्टर फॉर्ममध्ये यावं लागेल. क्लस्टरची योजना वेगळी आहे. तुम्हाला कोणत्या प्रकल्पामध्ये हा घ्यायचा आहे? मशरूमसाठी आपण फायनान्स करतोय आणि भंडाऱ्यामध्ये एक मशरूमचं KVIC मार्फत आपण युनिट टाकलेलं आहे सर, तर आपण नक्कीच हेल्प करू. प्लीज शेअर युअर नंबर. येस, माय मोबाईल नंबर इज 9922440955. मी परत रिपीट करतो माझा मोबाईल नंबर. माझं नाव डॉक्टर CP कापसे, डायरेक्टर KVIC खादी अँड विलेज इंडस्ट्री कमिशन, सदर माउंट रोड एक्सटेन्शन नियर स्मृती टॉकीज, नागपूर. माझा मोबाईल नंबर आहे 9922440955. दुसरा माझा ऑफिसचा ईमेल ID लिहून घ्या, KVICNGP@gmail.com. आणि ऑफिसचा नंबर लिहून घ्या 9823325554. वन्स अगेन मी माझा ऑफिसचा मोबाईल नंबर देतोय 9823325554. परत एक क्वेश्चन आलेला आहे दीपक तेजस वाटेकर, इज देअर एनी स्कीम रिगार्डिंग टू बांबू अंजीर क्लस्टर फॉर यवतमाळ डिस्ट्रिक्ट? बांबूसाठी यवतमाळ डिस्ट्रिक्टला आहे. मला वाटतं यवतमाळला जर फॉरेस्ट असेल आणि बांबू अवेलेबिलिटी असेल तर नक्कीच बांबूचा क्लस्टर पासून आपण बांबूपासून अगरबत्ती काड्या तयार करायचं प्रोजेक्ट आपण देऊ शकतो सर. नक्कीच त्याच्यामध्ये काम आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. दुसरं आहे दीपक दासारे, गृहोद्योग KVIC सर्टिफिकेट प्रोडक्ट कशी होतील? हा चांगला प्रश्न विचारला दीपक दासारे साहेब. हा प्रश्न सगळ्यांशी निगडीत आहे. मी परत डिटेल सांगतोय की सर माझ्याकडे 50 लोक आले. मी त्याचा एक अभ्यास केला बिकॉज आय एम ए मॅन ऑफ रिसर्च. मी 50 लोक माझ्याकडे आले आणि 50 लोकांपैकी त्याच्यामध्ये 48 लोक मराठी होते आणि 2 लोक नॉन मराठी होते. साहेब तुम्ही जो प्रश्न विचारला ना की साहेब आम्ही सगळं बनवतोसही मार्केटिंग कुठे करू, मराठी माणसामध्ये हा विकनेस आहे. नक्कीच मी सांगू इच्छितो की मार्केटिंग कसं करू. जर नॉन बिझनेस कम्युनिटी मार्केटिंगचा हा विचार करत नाहीये, त्यांना हे माहिती आहे की जेव्हा 10 लोकांचं दुकान चालू शकते तर माझं 11वं सुद्धा दुकान चालतं. तर ही एक कन्सेप्ट आहे आणि ह्या कन्सेप्टचा आपण सुद्धा डोक्यात विचार ठेवायचं. मार्केट क्रिएशन ही आपली स्किल आहे, आपण ही डेव्हलप करू शकतो. हा एक पार्ट आहे. पण ऑफिशियली सुद्धा मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, जे कोणी आमच्या PMAGP अंतर्गत लोन घेतील, त्यांच्या वस्तू आमच्या KVICचे 2200 सेल्स आउटलेट आहेत.
परत मी सांगतो, आमचे KVICचे 2200 सेल्स आउटलेट आहे. तिथे तुमचा प्रॉडक्ट आम्ही ठेवू, परंतु ती कॉस्टिंग तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट असले पाहिजे, तर नक्कीच आमचे सेल्स आउट तुम्हाला हेल्प करण्यास तयार राहतील, इथे मी नक्कीच सांगू इच्छितो. तर मला असं वाटते तुमचे दीपक दासारेंचा प्रश्न फार छान वाटला, म्हणजे मी तो सगळ्यांसाठी सांगितला. व्हॉट इज द एज लिमिट फॉर KVIC लोन? 18 ते 60. एज लिमिट इज 18 to 60. Bhalkumar Paliwalji, repeat number, net problem. Okay, I will once again repeat my office number. I will repeat 98-233-22-554. हा माझा ऑफिसचा नंबर आहे. माझा वैयक्तिक नंबर आहे 9922440955 आणि ईमेल ID आहे kvicngp@gmail.com. Is there any scheme for the waste plastic recycling under KVIC? Yes. If suppose the garbage is there, you can start the electricity, or it's a big unit. KVIC ची जी लिमिट आहे मॅक्झिमम 8 कोटी पर्यंत आपण देऊ शकतो. मिनिस्ट्री ऑफ DCMSE ऑफिस नागपूरला एक आहे, तिथे तुम्ही हा प्रकल्प करू शकता. आणि आपण याच्यामध्ये क्रूड ऑइल आपण तयार करू शकतो प्लास्टिक वेस्टेज पासून. पण हाऊ मच क्वांटिटी इज अवेलेबल आणि इन विच फॉर्म इट इज अवेलेबल हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प आपण करू शकतो. Thank you once again. So nice. I am really proud to be associated. आणि ग्रामायण प्रतिष्ठान इज रिअली डुईंग वंडरफुल वर्क. त्यांनी मला आज इथे अपॉर्च्युनिटी दिली तुमच्यासोबत असोसिएट व्हायला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि ग्रामायण प्रतिष्ठाननी मागच्या वेळेस एक्झिबिशन केलं, ते सुद्धा अतिसुंदर होतं. आणि शेवटी कसं आहे की गावाकडे चला ही स्कीम फार आवश्यक झालेली आहे. आणि गावामध्ये सगळ्याच फॅसिलिटी आहे, नेटची स्पीड चांगली प्रकारे वाढलेली आहे. फक्त गावामध्ये जर रोजगार वाढले तर नक्कीच कोणी मनुष्य हा तालुक्याकडे सुद्धा येणार नाही. आणि मला नक्कीच विश्वास आहे खादीचे छोटे चरख्यापासून तर लूमपासून आणि खादीचे कापडापासून नक्कीच रोजगार निर्मिती आपण इथे करू इच्छितो. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आज ज्ञानगाथामध्ये सगळे लोक इथे जॉईन झाले आणि मला इथे अपॉर्च्युनिटी दिली. त्यामध्ये स्पेशली गाडगे साहेब आणि बोजोने साहेबांचं मी इथे धन्यवाद देतो. आणि मला इथे प्लॅटफॉर्म उभा केला आणि माझ्यासोबत जे असोसिएट होते मी इथे सॅटिस्फाय करून शकलो की नाही मला माहीत नाही, परंतु माझ्यानी जेवढं होत असेल मी तेवढं तुम्हाला समजू शकलो. काही अडचण असेल तर नक्कीच आपण मला माझ्या ऑफिसला व्हिजिट करा आणि आपण नक्कीच गावाकडे चला, ही स्कीम थांबवून आणि हीच स्कीम राबवूया. आणि इथे मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.